प्रसाद लाड मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले आहेत। उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। संभाजीनगरमध्ये जरांगेंवर उपचार सुरू आहेत आणि याच दरम्यान प्रसाद लाड त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। प्रसाद लाड यांच्याकडून त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस करण्यात आलेली आहे। काल उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेंची प्रकृती खालावली आणि त्यांना संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि आता प्रसाद लाड त्यांच्या भेटीला गेलेले आहेत। तर दृश्य आपण पाहतोय, प्रसाद लाड आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। कालच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश आलं आणि एका दिवसातच काही तासांमध्येच जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर त्यांना आता उपचारासाठी संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रसाद लाड त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या तब्येतीची विचारपूसही त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। जरांगेंनी ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात सरकारनं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतरच त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। मध्यरात्री 1 वाजता त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर त्यांना त्वरित संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आणि या संदर्भात बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, कालच लाड आणि विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश आलं, जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। आज जरांगेंवर खरं तर उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये आणि याच दरम्यान प्रसाद लाड त्यांची भेट घेत आहेत। प्रसाद लाड मनोज जरांगे यांच्या भेटीला आलेले आहे। या दोघांमध्ये आता चर्चा सुरू आहे। आतापर्यंत सरकारनं कसं मराठा समाजाला झुलवलं अशा पद्धतीची मांडणी प्रसाद लाड यांच्यासमोर मनोज जरांगे करताय। मात्र आता तुमचं ऐकून आणि उपोषण सोडलं, मात्र इथून पुढे ही फसवणूक सहन करणार नाही असा इशारा सुद्धा प्रसाद लाड यांना मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। आणि या दोघांमध्ये एकूणच आता पुढे मराठा आरक्षणाबाबत कशा सगळ्या घडामोडी होणार, कशी प्रक्रिया होणार, कशी चर्चा होणार, या सगळ्याबाबत बोलणं सुरू आहे। महत्वाचं म्हणजे प्रसाद लाड यांची हे उपोषण सोडण्यामध्ये एक महत्वाची भूमिका होती। काही महिन्यांपूर्वीपर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांवर प्रचंड टीका आरोप प्रत्यारोप करत होते, मात्र समाजासाठी 2 पाय मागे हटायला कुणाचीही तयारी असते। आम्ही दोघांनीही ते केले असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आणि त्यामुळे समाजासाठी आता आम्ही एकत्र आलोय आणि इथून पुढे आरक्षणासाठीचा हा लढा एल्गार अशाच पद्धतीने सुरू ठेवणार असं प्रतिपादन दोन्ही नेते करतात। जी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।